गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या भामरागड तालुक्यात अनेक नदी नाल्यांवर पूल न झाल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात शेकडो गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो। त्यामुळे नागरिकांना शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय। कुणी आजारी पडल्यास त्याला रुग्णालयात नेणे शक्य होत नाहीये। त्यामुळे आजपर्यंत वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला। तसेच यावर्षी पावसाळ्यात नाल्यातून वाट काढताना 4 ते 5 जणांचा बळी गेलाय। हे सर्व बळी प्रशासनाच्या नाकारतेपणाचे असून याकडे गंभीर लक्ष देऊन भामरागड तालुक्यातील हिंदेवाडी ते इरपणार, होंडरी ते लष्कर, धोडराज ते जुवी, धोडराज ते इरपणार अर्धवट स्थितीत असलेल्या लाहेरी ते गुंडेनूर, कुचेर ते खंडी, नैनवाडी, कोडफे, गोंगवाडा ते नेलगुंडा व मिडदापल्ली नाल्यावरील पुलांचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भामरागडच्या तहसीलदारांकडे केली आहे। यावेळी शिवसेनेचे भामरागड तालुका प्रमुख सुधाकर तिमा अरुण सेडमाके, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष साई चंदनखेडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख चत्रू मडावी, भंवर साय माजी, संतोष बारापात्रेत, कपिल पाल अमोल पंदिलवार, आकाश पुपलवार, कोलू पुघाटी, राजू कुलस्वामी, मारुती सिडाम, अजय वड्डे, रवी भांडेकर व इतर शिवसैनिक उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रवी बारसांगंडी, सिरोंचा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।